नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजनेतून विहीर बांधत असाल, तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे काम करत असाल, तर मजुरांची उपस्थिती ही नोंदविण्याकरिता NMMS या मोबाईल ॲपचा वापर हा बंधनकारक शासनाकडून करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ॲपचा वापर करून रोजगार सेवकांना दिवसातून 2 वेळा म्हणजेच सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत कामगारांचे फोटो हे अपलोड करावे लागतात. मात्र मित्रांनो, याच अटीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मित्रांनो, ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची मोठी समस्या असते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फोटो वेळेच्या आत ॲपद्वारे अपलोड केल्या गेले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विहिरीचे अनुदान हे आता रखडलेले आहेत. मित्रांनो, या समस्येवरती धाराशिवचे आमदार श्री कैलास पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडला. त्यांनी मांडलेला मुद्दा व विषय हा योग्य असल्या कारणाने महाराष्ट्र सरकारचे मंत्री श्री भरत गोंगावले साहेब यांनी विधानसभेत शेतकऱ्यांकरिता एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. मित्रांनो, मंत्री भरत गोंगावले यांनी स्पष्ट केले आहे की मनरेगा अंतर्गत ज्या वैयक्तिक सिंचन विहिरीची कामे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या अनुदानासाठी आता कोणतीही तांत्रिक अट ही लादली जाणार नाही. म्हणजेच ॲपवरील फोटो अपलोड न होणे किंवा नेटवर्कच्या समस्येमुळे आता कोणत्याही शेतकऱ्याचे हक्काचे अनुदान या ठिकाणी थांबवले जाणार नाही. त्यांना थेट विना अट अनुदान आता दिले जाणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे लावून विहिरीचे काम पूर्ण केले आहे, परंतु केवळ ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे ते अनुदानापासून वंचित होते, त्यांच्या बँक खात्यात आता थेट पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. मित्रांनो, शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्याही गावात विहीर अनुदानाचे प्रश्न होते का? हे खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच शेतकरी हिताच्या आणि नवनवीन सरकारी योजनांच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.